अंगणातील पाहुणे. लेखक मधु मंगेश कर्णिक. लेखकाच्या जुन्या कौलारू घरासमोरच्या अंगणात सुतार पक्षी, पिंगळा, माकडे, चानी इत्यादी पक्षी व प्राणी येतात. त्यांच्याकडे पाहताना लेखकाला त्यांच्याबद्दल इतकी आपुलकी वाटू लागते की ते सारे आपले पाहुणेच आहेत अशी त्यांची भावना होते. त्यांच्या सहवासाचे वर्णन या पाठात लेखकाने केले आहे. कोकणातील आमच्या घराला सुरेख छोटेखानी अंगण आहे. अंगणात तुळशी वृंदावन आहे. संध्याकाळ झाली की आमची आई त्या तुळशी वृंदावनाच्या कट्ट्यावर बसायची. तिची लहान नातवंड अंगणात खेळायची, बागडायची. त्यांच्याबरोबर काही सवंगडी असत. मोती कुत्रा त्यातलाच एक. शिवाय नाम्या बोका व मनी भाटी पिल्लांसह लोळायची. तुळशीच्या मागं झेंडू, झिनिया, सदाफुली यांची बाग सदाच फुललेली असे. कितीतरी फुलपाखरं इकडं तिकडं भिरभिरताना दिसत. याखेरीज अंगणात इतरही कितीतरी पाहुणे येत. त्यांचा रहिवास कडेच्या झाडापेडांवर असायचा. दारातल्या फणसाच्या फांदीवर एक पिंगळा नेहमी बसलेला असे. लिंबोणीच्या खालच्या डहाळीवर निळ्या चंडोलाची एक जोडी बसलेली दिसे. पाठीमागच्या सागवानावर उंच जागी बसून शेपटी वर खाली करत सतत गाणारे दाळ पक्षी आणि आंब्या फणसांवर चढ उतार करत एकसारखी पळणारी चानी दिसे. रस्त्याजवळच्या जांभळीवर ढोलीत अंडी घालणारी पोपटीण नि त्याच ढोलीपाशी बसून टोक टोक आवाज करणारा सुतार हेही नेहमी हजेरी लावत. आंब्या फणसांच्या दिवसात लाल तोंडाची माकडं न चुकता येत. हे सारे आमच्या अंगणातले नेहमीचे पाहुणे. त्यांच्या संगतीत माझा बालपणाचा काळ मोठा सुखाचा गेला. बालपण सरलं. कोकणातलं जुनं कौलारू घरही तेवढंच दुरावलं. आता कोकणात पूर्वीसारख्या वरचेवर खेपा होत नाहीत. पण अलीकडं काही निमित्तानं तिथं बरेच दिवस मुक्काम करावा लागला. रिकाम्या वेळी अंगणात बसलो की जुन्या आठवणींना उजाळा मिळत असे. आताचं आमचं घर नवं असलं तरी ते पूर्वीच्याच जागेत उभं आहे. घरासमोरचं तुळशी वृंदावन आणि अंगण पूर्वी होतं तसंच आहे. मागं कोकणात आलेल्या चक्रीवादळात खूपशी झाडं उन्मळून पडली. पण घराजवळची फणसाची, आंब्याची झाडं, आईच्या हातची लिंबीण आणि जांभळी, शिवाय सागवान ही झाडं अजून शाबूत आहेत. कित्येक वर्षांपासून ती आमच्या घराला सोबत करत आहेत. सकाळी आणि संध्याकाळी आमच्या अंगणात सावल्यांची दाटी झालेली असते. दुपारच्या वेळीच काय ते ऊन येतं. चांदणं देखील खूप उशिरा आमच्या अंगणात पाऊल टाकतं. त्यासाठी चंद्र माथ्यावर यावा लागतो. कोकणातल्या माझ्या यावेळच्या मुक्कामात कोणते जुने पाहुणे पुन्हा भेटतात ते कुतूहलानं पाहू लागलो. आता पूर्वीसारखी फुलझाडं उरली नसल्यानं स्वैरपणं बागडणारी फुलपाखरं दिसत नव्हती. पण पक्ष्यांचा चिवचिवाट मात्र कानी येत होता. त्यापैकी 3 पाहुणे तर मला नियमानं भेटत होते. जणू पूर्वीची कैक वर्षांची ओळख अद्यापि ते विसरले नव्हते. घराच्या पश्चिमेला भेंड्याचं एक मोठं झाड आहे. त्या झाडाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याला सदोदित हिरवी पानं लगडलेली असतात. त्या गच्च पर्णराशीत एका सकाळीच तो पिंगळा मला आढळला. बाजूच्या फांदीवर तो निमूट बसला होता. त्याला पाहताच मला खूप आनंद झाला. पिंगळा मोठा, नीटस आणि सुबक दिसत होता. मांजरीच्या पिलाच्या कानांसारखे चिमुकले कान त्याला होते. एखाद्या जनावरासारखं त्याचं डोकं दिसत होतं. उचकी लागल्यावर आपली मान मागं पुढं होते तशी तो आपली मान अधूनमधून मागं पुढं हलवत होता. मान हलवण्याची अशीच सवय नदीकाठच्या खंड्याला असते. भेंड्याच्या हिरव्या पानांमध्ये त्याचा करडा पिवळा रंग उठून दिसत होता. पिसं खवल्यांसारखी दिसत होती. आपले अखूड शेपूट तो अधूनमधून वरखाली करत तिरक्या मानेनं आजूबाजूला पाहत होता.
त्याच्या गोल पिंगट डोळ्यातली चीर अशा वेळी लहान मोठी होत होती. जरा वेळानं त्याला कसली तरी चाहूल लागली. तो भुरकन उडाला नि आंधळ्यासारखा धडपडत पलीकडच्या झाडांमध्ये दिसेनासा झाला. त्याचं उडणं अगदी बेढब आणि बोजड होतं. त्याला दिवसा चांगलं दिसत नाही म्हणतात. तुळशीच्या कट्ट्यावर बसलो असताना आणखी एक पाहुणी अंगणात यायची. शेजारच्या फणसाच्या झाडावर कुठंतरी इतका वेळ ती धावपळ करत होती. तिथं कंटाळा आला की सरसर खाली उतरून ती अंगणात यायची आणि अगदी माझ्या पायांशी निर्भयपणे हिंडू फिरू लागायची. मी लहानपणी पाहिलेली तीच ती खार असेल का? का तिची लेक का नात असावी? तीच लहानखुरी तलम करडी पाठ, त्या पाठीवरचे तेच 3 पांढरे पट्टे, तीच विदभर शेपटी, ती फुलवण्याची उभारण्याची तीच ऐट नि तीच धावपळ. आम्ही तिला चानी म्हणायचो. अशा 5-7 तरी चान्या रोज अंगणात यायच्या. भुईमुगाच्या मुठभर शेंगा अंगणात टाकून मी तुळशीपाशी बसत असे. चान्यांना त्याचा पत्ता कसा काय लागे कुणास ठाऊक. भरकन त्या खाली येत 2 पायांवर बसून एक एक शेंग फोडू लागत. साऱ्या शेंगांचा फन्ना उडवून त्या पळ काढायच्या. धांदल झाली तर तोंडात शेंग घेऊनच पळून जात. त्यांच्यामुळं अंगण नेहमी भरलेलं आणि खेळतं नाचतं दिसे. या खेपेला अंगणात भारद्वाजही मला दिसला. घर नेहमी बंद आणि परड्यात नसणारा माणसांचा वावर, यामुळं बहुधा किडे मुंग्या टिपायला यायची त्याला सवय जडली असावी. एरवी भारद्वाज घरठाणात आलेला आढळणार नाही. गावाबाहेर रानातल्या एखाद्या सागवानाच्या उंच फांदीवर बसून हा पक्षी सूर्याच्या दिशेनं तोंड करी आणि उंच स्वरात घनगंभीर साद घाली. कोकणात आम्ही त्याला कुकुड कोंबा म्हणतो. तो कितीही उंचावर बसलेला असला तरी जरा खुट्ट झालं की झुडपात दिसेनासा होतो. उड्या मारत चालण्याची त्याची ढब दुसऱ्या पक्षात आढळत नाही. लपतछपत फांद्या फांद्यातून वर चढत झाडाचा शेंडा गाठण्याची त्याची ही मुलखा वेगळी तरा बाकीच्या पक्षात दिसत नाही. कोकणातील माझा मुक्काम संपत आला. त्या माझ्या लाडक्या पाहुण्यांपासून दूर जाण्याचा दिवस येऊन ठेपला. त्या पाहुण्यांना त्याची काय कल्पना असणार? रोजच्यासारखी एक धिटुकली चानी अंगणात बागडून जात होती. पिंगळा रोजच्याप्रमाणे डहाळीवर बसला होता आणि कुकुड कोंबा परड्यात इकडं तिकडं उड्या मारत होता. उद्या मी इथून गेलो तरी माझ्या मागं माझ्या बंद घराच्या अंगणात हे माझे जुने सोबती येऊन खेळतील. घराच्या परड्यात हिंडतील, फिरतील, गातील आणि मी पुन्हा कधी परत येतो याची ते वाट पाहत राहतील का?